शांत बसलं तर बोलता येईल, नाही तर काय उपयोग नाही आहे का नाही. आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर. दुसरे उपराष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे मुख्य म्हणजे राष्ट्रपती असे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. ज्यावेळेस सरकारला त्यांनी त्यांचं मनोगत किंवा मत व्यक्त केलं की माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा, तर त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि आजचा 5 सप्टेंबर दिन साजरा केलेला आहे. आणि मला या ठिकाणी 2 शब्द की अध्यक्षांच्या नंतर भाषण करायचं असा कुठलाही कार्यक्रम होत नाही, पण आता तुमच्या आदराखातर सरांनी संधी दिली. मुद्दा असा आहे की आता शिक्षक दिन साजरा करायचा आहे, पण माझा एक प्रश्न आहे की आपल्यातला शिक्षकच हरवला आहे, तर शिक्षक दिनाच्या शुभेच्छा कुणाला द्यायच्या. जर आपण पाहिलं की गेले 10-15 वर्ष मागं जर पाहिलं, तिथून मागचा काळ की पालक जागृत होता, शिक्षक जागृत होते, शिक्षक शिकवायचे, विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर लिहायचा, कॉपी हा प्रकार कुठेही नव्हता. पण आत्ताचा विषय असा झाला आहे, शिक्षक या ठिकाणी शिकवतो पास व्हावा म्हणून, नाही का त्या ठिकाणी आपला विषयाचा निकाल लागा म्हणून तो धडपड करत असतो. शाळेला त्यांचं ग्रँट पडलेलं असतं, शाळेचा निकाल चांगला लागायचा त्यांची इच्छा असते. पालक त्या ठिकाणी त्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून खिडकीतनं वर चढून तिथं कॉपी देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे शिकून शिक्षकांनाही प्रयत्न करावा लागतो, पालकालाही प्रयत्न करायला लागतो. मग अशा परिस्थितीत आपण पिढी घडवतोय कसं, हा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता. आणि ते साहजिकच आहे की असं घडत आहे की त्या ठिकाणी आपण वर्गावर शिकवत असतो, मुलांना त्या ठिकाणी सांगत असतो, सगळं शिकून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपणच त्या ठिकाणी नाही का थोडं प्रोत्साहन किंवा आपणच त्याच्यामध्ये सहभागी होतो की त्यांना इतर वेगळ्या मार्गाने किंवा अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी नाही का लिखाण परीक्षामध्ये करण्यासाठी जे काही मार्ग ते आपणवतात, त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा त्या ठिकाणी सहभाग आहे. तर हा दृष्टिकोन थोडा चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्यातला शिक्षक हरवलेला आहे. साहजिक आहे, आजचा दिवस 5 सप्टेंबर आहे, परंतु शिक्षक दिनाविषयी आजच्या दिवशी निष्क्रियता बाळगणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. की आज आपण घाईगडबडीत कार्यक्रम करत असतो. वर्षातनं येणारा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांचा दिवस, शिक्षकांना एकमेकांच्या शुभेच्छा देण्याचा दिवस. त्या ठिकाणी जर थोडीशी घाईगडबड झाली तर काय वावगं नाही, परंतु अतिशयच घाईगडबड करायची, त्यात वडाताण करून कार्यक्रम करायचा. मुलांच्या त्या ठिकाणी काय अपेक्षा असतात, मुलांनाही त्या ठिकाणी नाही का वर्गांवर त्यांचा अनुभव आलेला की एखादा शिक्षक वर्गावर गेल्यानंतर त्यांनी आपल्याला त्रास दिलेला असतो आणि आता आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलं काय त्रास देत आहेत ते आपल्याला बोलवायला येतात. ह्या सुद्धा नाही का त्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणून हा दिवस कुठंतरी त्या ठिकाणी एका उच्च पातळीवर गेला पाहिजे. आणि या दिवसादिवशी अनेक मतांतर आहेत. आता कोणाचा जन्मदिवस साजरा करायचा शिक्षक दिनाविषयी, तर त्याच्यामध्ये खूप राजकारण चाललेलं आहे, त्याकडे आपल्याला जायचं नाही. परंतु शिक्षक दिन हा उच्च प्रतीचा त्या ठिकाणी साजरा व्हावा, त्या ठिकाणी मनसोक्त असा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आनंद घेतला गेला पाहिजे आणि त्यातूनच नवीन पिढी घडवण्याचा, त्या ठिकाणी नवीन आदर्श घडवण्याचा प्रयत्न होईल. परत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बोलण्याचा मनमुराद आस्वाद घेतला पाहिजे. व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी क्वचितच भेटतं. आणि सांगायचा मुद्दा काय की या ठिकाणी आता जर मी जास्त वेळ घेतला तर त्या ठिकाणी प्रत्येकाला घरी जायची घाई झालेली आहे का नाही. बर्नाल जोया तत्त्वज्ञानाने असंच व्यासपीठावर गेल्या एकदा पहिल्यांदा प्रश्न विचारला की मी तुम्हाला म्हणजे मी जेवढं बोलणार आहे ते त्या ठिकाणी तुम्ही ऐकून घ्या शांत चित्ताने, असं त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला. परंतु प्रेक्षकातनं एक जण म्हणला तुम्ही कितीही वेळ बोला, आम्ही 1 तासाच्या वेळ तुम्ही देऊ शकत नाही, तुमचा व्यासपीठावरचा कार्यक्रम तुम्ही किती वेळ चाला, परंतु असा दृष्टिकोन माझ्याबद्दल होऊ नये म्हणून मी माझे शब्द अपुरे ठेवून किंवा भाषण उरकून या ठिकाणी एकच शुभेच्छा देईल की इथून पुढचा काळ जे काय आहे
की शिक्षकांप्रती आदर सन्मान त्या ठिकाणी राखला गेला पाहिजेत. जे आज विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत त्यांना तो अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. कारण 12वीच्या वर्गात शिकवत असताना आपण पाहतो की पुढच्या बेंचवरचे मुलं त्या ठिकाणी डोके ठेवून शिक्षकाचं त्या ठिकाणी ऐकत असतात. झोपतात का मोबाईल बघतात का काय कळत नाही. आम्ही 1000 वेळा सांगतो. म्हणजे आमचा त्या ठिकाणी किती कस लागतो. आज त्यांना की 5वीच्या वर्गावर 7वीच्या वर्गावर किंवा 6वीच्या वर्गावर गेल्यानंतर त्याचा अनुभव आलेला असेल आणि मग ते आपल्याला बोलवा येतात की सर हा ऐकत नाही. मग तुम्ही त्या ठिकाणी गेली 3 महिने झालं किती ऐकता याचंही परीक्षण करायची गरज आहे ना. वेळेवर प्रार्थनेला आपण उपस्थित राहत नाही, परंतु विद्यार्थ्यांकडनं ते आपण अपेक्षा करतो, इतरांकडनं ते अपेक्षा करतो. तर आपलं परीक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज शिक्षण दिनादिवशी तुम्ही शिक्षक झालात, तुम्हालाही खूप शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. परंतु इथून पुढचा काळ शिक्षकांप्रती वर्गावर आल्यानंतर थोडा तरी बदल होईल हे अपेक्षा ठेवतो आणि आजचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.